जय हिंद दोस्तों, मैं हूं इब्राहिम। आप देख रहे हैं सत्य शोधक नंबर 1। आज ही के दिन काशी गांव पुलिस थाने की ओपनिंग हुई है और यहां पर एक नया केस भी आया है। ओपनिंग के साथ एक नया केस, और वो केस है गणेश हेंडगर, जिनके ऊपर में काफ़ी बार धमकियां और आज के दिन हमला देखने को मिला है। सलमान खान करके एक इंसान है जो ड्रग्स पेडलर है, ऐसा आरोप गणेश हेंडगर ने लगाया है उनके ऊपर में, और वो काफ़ी हथियार भी अपने पास रखते हैं, ये भी आरोप गणेश हेंडगर ने लगाया है। और पुलिस को ये बताया है कि आज के दिन उनकी गाड़ी के ऊपर में वो किसी मंदिर पे दर्शन के लिए जा रहे थे, वहाँ पे हमला हुआ उनके ऊपर में, और वो हमले की वजह से स्कॉर्पियो के कांच को फोड़ दिया गया है सामने की, उनके ऊपर जानलेवा हमला हुआ है। अब देखना ये है कि इन्होंने पहली कंप्लेंट यहाँ पे दी है, क्या काशी गाँव पुलिस इस पहली कंप्लेंट को, पहले ही मैटर को जल्द से जल्द शॉर्ट आउट करती है, या फिर ये मैटर भी धंधे बस्ते में चला जाएगा। देखना यह है कि इस मैटर को काशी गांव पुलिस, जिसकी नई ओपनिंग हुई है, हमें उम्मीद है कि इस केस को भी नए तरीके से ख़त्म कर देगी, ना कि इसे जुना होने देगी। इस तरह से हमला स्कॉर्पियो पे किया गया है, वो भी तस्वीर पे हम आपको दिखा देंगे। आप लोगों की राय क्या है, कमेंट करके जरूर काय सांगा। आज संध्याकाळच्या म्हणजे सुमारे 4:10 सुमारास मी, माझी आई आणि माझा 5 वर्षाचा लहान मुलगा आम्ही हे चालले होतो तुंगारेश्वरला दर्शनासाठी, आणि दर्शनासाठी चालत असताना मला हे नेमकं जो आपला डोंगर आहे, जो खाली उतरण्याचा रस्ता, तिकडं त्या सलमान नावाच्या युवकाने गाडी मला अशी क्रॉस दाबली। त्याची मरून कलरची कार होती, नंबर मला पाहता नाही आला एवढ्या गडबडीत। त्यांनी गाडी जशी लेफ्टला दाबली, त्याच्यामध्ये त्या गाडीमध्ये माझी पत्नी मुस्कान हंडगर पण बसली होती, बेबी मुस्कान हंडगर, रिया गिल करून एक मुलगी होती, ती एक आत बसली, त्याला मी ओळखतो चेहऱ्याने बी, आणि फैजान शेख करून एक मुलगा होता। गाडी जशी मला दाबल्याच्या नंतर त्यांनी गाडीतून उतरून रॉड करून डायरेक्ट माझ्या काचावर हमला करत गेले, नॉन स्टॉप काय। आणि माझी बायको मिसेस, जी बेबी मुस्कान हंडगर तिचं नाव, ती सरळ बोलली की सलमान इसको गोली मार गाली मार। त्यांनी रिव्हॉल्वर अशी काढली, पण काढायला पण आम्ही आरडाओरडा करायला लागलो, गाड्या जमा झाल्या, पब्लिक जमा व्हायला लागली, तर तो पळून गेला पुढे। आणि मी घाबरून डायरेक्टली एक 10 मिनिटं गप्प बसून मी डायरेक्टली 112वर कॉल करून पोलिसांना मदत मागितली की असं असं झालंय माझ्याबरोबर, असं वाक्य झालं, माझी गाडीची तुम्ही हालत बघू शकता, पूर्ण तराशी पूर्ण गाडी काचा तोडलेल्या आहे रॉडने पूर्ण। आणि आज खरोखर माझ्या आईचा आणि माझ्या लहान 5 वर्षाच्या मुलाचा जीव वाचलेला आहे साहेब। तर मी कृपया करून मी पोलीस प्रशासनाची न्याय मागतो साहेब की मला प्लीज मला प्रोटेक्शन तरी द्या, किंवा मला काहीतरी माझं सोल्युशन तर काहीतरी बघा। नेमकं कारण काय, या सर्व विषय होण्याचं कारण काय नेमकं? याचं कारण याच्याकरता की त्यांच्या विरोधात मी FIR दर्ज केलेली आहे नवघर पोलीस स्टेशनमध्ये, कारण की त्या लोकांनी 18 जुलैला माझ्या घरातून एक 53 तोळं सोनं चोरी करून नेलेलं आहे, तर सलमाननी आणि माझ्या मिसेस बेबी हंडगरनी, आणि 9.5 लाख रुपये कॅश। त्या विरोधात मी तक्रार नोंद केल्यामुळे त्यांनी तो राग मनात धरून, आणि त्यांची 2 तारखेला त्या केसमध्ये बेल भेटल्याच्या नंतर त्या लोकांनी माझ्यावर हा हमला केलेला आहे साहेब। यापूर्वी हमला झाला होता का? यापूर्वी मला 2दा ते 3दा मला धमकी देण्यात आली होती। मला याच्या अगोदर सांताक्रूजला भी गाडी थांबून, हायवेवर थांबून मला बोले तू अगर ज़्यादा सलमान के बारे में बोलेगा तो इधर हमको ठोक देंगे करून, याची तक्रार नोंद मी ऑलरेडी पोलीस चौकीत दिलेली आहे, अर्ज पण दिलेला आहे नवघर पोलीस स्टेशनमध्ये की मला सर्वांना हे लोक धमकी देतात मारण्याची, प्लीज मला काहीतरी मला संरक्षण मिळण्यात यावे। सलमानची पार्श्वभूमी काय आहे साहेब? तो एक मोठा ड्रग्स पेडलर आहे, मीरा भाईंदरमधला, तो सांताक्रूज कलिनामध्ये वाकोला पाईपलाईनमध्ये तो वॉन्टेड आहेत, त्याचे खूप सारे केसेस आहेत त्याच्यावर। मीरा रोडमधून पण वॉन्टेड आहेत, बोरिवलीमधून वॉन्टेड आहेत, पुण्यावरून बी वॉन्टेड आहेत। त्याचे FIR कॉपी मी साहेबांकडे देऊन ठेवले, त्या RTO टाकून आम्ही FIR कॉपी मागून साहेबांना दिलेले, आणि त्यांना मेन बिझनेस आहे हा ड्रग्स विकतो। हा जेवढे इकडचे नऊ युवक आहेत त्यांना पूर्णपणे खोकळा करायचं काम करतो साहेब, लोकांच्या घरी येणं, त्यांना ड्रग्सची आदत लावणं, आणि नंतर त्यांच्यावर असं अत्याचार करणं। काशीगाव पोलिसांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं, काय सांगितलं? आजच त्या काशीगाव पोलीस स्टेशनचं आज ओपनिंग झालेली आहे, आणि त्यांचे काही साधन जे आहे ते आता अपडेट करत मला बोल की तुमचं आम्ही तक्रार घेऊ, काय टेन्शन नाही, आणि योग्य ती कारवाई करू, आणि तुला जरूर न्याय भेटणार गणेश, तू टेन्शन घेऊ नको करून। आपण जो पहिला गुन्हा दाखल केला होता, सोनं चोरी झालं होतं, त्याच्यावर काय अपडेट दिलं पोलिसांनी? का सोनं भेटलं आपल्याला परत? मला एकही सोन्याचा तुकडा नाही भेटला, आणि मी वारंवार पोलिसांना जाऊन सांगत होतो की ते लोक इकडे लपून बसलेत आहेत, तिकडे लपून बसलेत आहेत, तरी कोणीही त्याला अरेस्ट करायला गेले नाही, कारण की त्याला दबदबा आहे, तो मोठा पेडलर आहे, टॉप लेवलचा पेडलर आहे असं। म्हणजे त्यांनी ऑलरेडी मला किती वेळा बोललेलं की जो ते उकाड़ले मेरा बहुत पहचान नवघर में, जो साफ से बोले वो सबको तिकडे अंदर डलवाओ। पोलिसांकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? पोलिसांकडून न्यायची अपेक्षा आहे साहेब। आता मी तर एक व्यावसायिक आहे, मला तर इकडे माझा बिझनेस आहे, मला काम धंदा सांभाळणं आहे, मी लहान मुलाला माझ्या आईला घेऊन कुठे घेऊन जाणार साहेब?
मला तिकडे राहणंच आहे. तर पोलिसांची एकच निवेदन करतो की साहेब मला न्याय मिळवून द्यावं आणि त्या त्वरित लवकरात लवकर त्यांना अरेस्ट करावं आणि त्याला योग्य ती शिक्षा द्यावी. तुम्ही पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्याध्यक्ष आहेत. पार्टीचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत जोगेंद्र कवाडे सर, त्यांच्याकडे हा मेसेज तुम्ही दिलाय का? हो, त्यांना मी आता मेसेज करून पाठवतो, कारण की मी एकदम आता सडनला तर त्यांना मी जरूर देणार की साहेब असं माझ्यावर अत्याचार होत चाललेत आणि इकडचे पोलीस जे आहेत खास करून जे म्हणजे जे आता नवीन चौकी झाले त्यानंतर आश्वासन दिले की तुला आम्ही तुझी तक्रार घेऊ आणि योग्य ती कारवाई करू. जे ते काय कलम लागतात ते कलम आम्ही टाकू. सर्वप्रथम आपण चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांचे अभिनंदन करतो की या ठिकाणी नव्यानेच हे काशीगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी ओपनिंग झालेलं आहे. या ठिकाणी राहुल पाटील यांनी चार्ज घेतलेला आहे. सुमारे 4:30ची घटना ही यांनी मला फोन केला आणि अशीची घटना घडलेली आहे बोलले. माझ्या गाडीवर अटॅक केलेला आहे सलमान आणि त्यांची पत्नी बीबी हणगर यांनी. तर यांना तिथे काश्मीरा चौकीला बोलवण्यात आलं. काश्मीरला बोलवण्यात आल्यानंतर कांबळे साहेबांनी सांगितलं की आता आमची हद ती राहिलेली नाही, ती हद काशीगावमध्ये गेली, तर आवर्जून या ठिकाणी आम्ही नोंद करण्यासाठी आलो. त्या ठिकाणी चव्हाण साहेबांनी स्पॉट पाहिला, स्पॉटवर गेले, स्पॉटवर निरीक्षण केल्यानंतर इथे आम्हाला पाठवण्यात आलेलं आहे. आणि असा आमच्या पक्षाचा हा कार्यकर्ता असल्यामुळे हा सगळा मीरा भाईंदरमध्ये मेसेज गेलेला आहे. कार्यकर्ते चवताळलेले आहेत. माननीय जोगेंद्र कवाडे सरांना पण हा मेसेज आम्ही पाठवलेला आहे. नवघर पोलीस स्टेशनने अशी चूक केलेली आहे की नवघर पोलीस स्टेशनवर वारंवार यांनी तक्रार देऊन सुद्धा त्यांची कुठलीही दखल घेतली गेली नाही. आणि नवघर पोलीस स्टेशनचे जे आहेत पालवे साहेब, तर त्यांच्यावर आमचा संशय आहे, कारण त्यांनी इंटरम बेल मिळवून देण्याचा असा प्रयत्न केला. असं तिथे पालवे साहेबांचा जो नवघर पोलीस स्टेशन आमचा जो रोष आहे हा आमचा कायमचा राहणार आहे. आणि आता FIR यांनी दाखल करायचं यांनी आश्वासन दिलेलं आहे, परंतु या ठिकाणी तांत्रिक अडचण असल्यामुळे साहेबांनी सांगितलं 1-2 दिवसात तुमचं तो FIR दाखल आम्ही करू आणि योग्य ते कायदेशीर कारवाई करू. अशी जर असंच जर कार्यकर्त्याला हमले होत राहिले तर आम्ही सर्वप्रथम, कारण नवघर पोलीस स्टेशनने यांना कुठलीच मदत केली नाही, तर नवघर पोलीस स्टेशनला आम्ही काही दिवसामध्ये घेराव करणार आहे पक्षाच्या वतीनं आणि त्यांना एक तंबी देऊ की अशा प्रकारे जर तक्रार होत असेल, अशा प्रकारे जर आमच्या कार्यकर्त्याला हमले होत असतील तर आम्ही पोलीस चौकीला घेराव करू नवघर पोलीस स्टेशन.